सुजनो न याती वैरम परहित निरतो विनाशकालेपी सिद्धांत मांडला की सज्जन माणसं विनाशकाळ ओढवलेला असताना सुद्धा ज्याच्यामुळे विनाशकाळ ओढवलेला आहे त्याचं वाईट करत नाहीत. सिद्धांत मांडला. हे आपल्याला पटायला हवं ना. म्हणून मग उदाहरण येतं. छेदेपि चंदन तरुहु सुरभयती मुखम कुठारस्य. चंदनाच्या झाडावर सपासप कुऱ्हाडी चालवल्या जात आहेत. चंदनाचा काळच आहे ती कुऱ्हाड म्हणजे, पण असं असताना सुद्धा चंदन त्या कुऱ्हाडीच्या पात्याशी वैर धरत नाही, तर त्या कुऱ्हाडीच्या पात्याला सुद्धा सुगंधित करून टाकतं. सज्जन माणसं ही अशी असतात. सिद्धांत कधी पटतो? जेव्हा उदाहरण येतं तेव्हा. आणि आप्पांचा हा गुणविशेष आहे लेखक म्हणून की सिद्धांत मांडतात आणि त्याला अशी भरभक्कम उदाहरणं देऊन ठेवतात की आपण नाकारायचं म्हटलं तरी नाकारू शकत नाही. विरोधासाठी विरोध करायचा म्हटला तरीही विरोध करता येत नाही. आणि म्हणून ते सांगतात की जरी काव्य म्हणून तुम्ही याच्याकडे पाहिलं तरी सुद्धा तुमच्या मनाने याचं विकृतीकरण करण्याची मुभा तुम्हाला नाही. आणि उदाहरण काय देतात? गडकरांचं एकच प्याला हे नाटक. या एकच प्याला हे नाटकच आहे, तो काही इतिहास नव्हे, नाटकच आहे. पण या नाटकाचं परीक्षण करताना सुद्धा गडकरांनी जे मूळ नाटक लिहिलेलं आहे त्याच्या चौकटीच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही. म्हणजे उद्या कुणी असं म्हणू शकत नाही की सुधाकरांनी दारू कधी प्यायलीच नाही किंवा तळीराम हा अत्यंत सज्जन गृहस्थ होता. हे म्हणता येत नाही, कारण गडकरांनी ते म्हणायला आपल्याला वावच ठेवलेला नाही. त्या पद्धतीनं जर महाकाव्य म्हणून जरी तुम्ही महाभारताकडे बघितलं तरी सुद्धा व्यासांनी जे लिहिलंय ते डावलून तुम्ही तुमची मतं मांडू शकत नाही. हा आधी मुळात एक विचार आपल्या मनात पक्का करून देतात की ज्यांनी लिहिलंय त्यालाच समोर ठेवलं पाहिजे, त्याच्यावर दुसरा काय म्हणतो हे महत्वाचं नसतं. ज्यानं लिहिलंय तो खरा लेखक आणि त्याचं महत्व मान्य करायला हवं. त्याच्यावर त्यांनी बरंच लिहिलंय, आपण प्रत्यक्षातच ते आपण वाचलंही असेल किंवा वाचालही नंतर. ते महाभारताचं विकृतीकरण आणि त्याच्यावर त्यांनी केलेला हा सगळा पहिला उहापोह थोडक्यात आहे, पण तरी सुद्धा या विषयाच्या प्रारंभाला आवश्यक आहे. कारण आपली एक मनोभूमिका तयार करणं, एक अधिष्ठान वाचकाच्या मनात तयार करणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणून हा विषय मांडून झाल्यानंतर मग यक्ष प्रश्नाकडे ते वळलेले आहेत. मुळात चांगला वक्ता आहे. चांगला काय हो, उत्तम सर्वोत्तम वक्ता की बोलत राहावं त्यांनी आणि समोरच्याने ऐकत राहावं. आणि बोलताना सुद्धा जसं मगाशी आपण त्या ह्याच्यामध्ये पाहिलं स्वातीताईंनी केलेल्या की माझ्या बोलण्याचा परिणाम होऊ दे. नाहीतर गंमत कशी आहे बघा, आपल्याकडे व्यासांनी शेवटी हात वर केले आणि म्हणाले अहो इतकं सांगितलं पण माझं कोणी ऐकतच नाही. ऊर्ध्वबाहू विरोमेश नच कश्चित शृणोती माम, ही व्यासांची अवस्था. आपण इतके समर्थ आहोत की व्यासांना असं म्हणायला लावलंय की मी इतकं सांगितलं पण कुणीही ऐकत नाही. हे व्यासांना म्हणायला लावलं. आणि वक्ता जिथं बसतो त्या स्थानाला नाव काय दिलं? व्यासपीठ. म्हणजे जणू आधीच सांगून टाकलं आम्ही व्यासांचं पण ऐकलेलं नाही बरं का, तुम्ही बोला. पण त्यांचं मागणंच काय की मी जे बोलीन त्याचा परिणाम झाला पाहिजे, त्या वाणीला ते सामर्थ्य प्राप्त होऊ दे. आणि म्हणून अतिशय उत्तम वक्ता आहेत. आणि त्या वक्त्याला माहिती असतं की समोरच्या माणसाच्या मनातली जिज्ञासा कशी निर्माण करायची. चांगल्या लेखकाला माहिती असतं. आणि म्हणून पहिला भाग हा कॅनव्हास तयार करणं ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये किती थोडक्यात पण तो कॅनव्हास ते निर्माण करतात. ते सांगतात की यक्षांना विचारलेले प्रश्न हे वरकरणी साधे सोपे सरळ वाटले तरी सुद्धा ते साधे सोपे नाहीत. ते गूढ आहेत, ते गहन आहेत, ते विचित्र आहेत, ते कोड्यात टाकणारे आहेत, ते तुमच्या निरीक्षणाची परीक्षा घेणारे आहेत. विद्वत्ता, बुद्धिमत्ता ही तुमची कुठल्या पातळीवर आहे ते पाहणारे आहेत, त्याचा कस पाहणारे आहेत. काही प्रश्न विनोदी आहेत तर काही पोरकट सुद्धा आहेत. हे असं जेव्हा म्हणतात ना तेव्हा त्या क्षणी आपल्या मनामध्ये एवढी उत्कंठा निर्माण होते की आता हे वाचलंच पाहिजे. हो का, असे प्रश्न आहेत का, गूढ आहेत का, गहन आहेत का, विचित्र आहेत का? हे वक्त्याचं खरं कौशल्य आहे, हे लेखकाचं खरं कौशल्य आहे की माझ्या समोर बसलेल्या माणसाला यात नेमकं काय आहे बुवा, हा प्रश्न मनामध्ये पडला पाहिजे.